हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशीची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदये ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी द्वयी ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्यासी, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोणी आता। चल विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 50, अवच्छेदवाद व आभासवाद यातील युक्तियुक्तता। यामध्ये कसं साम्य आहे ते दाखवून देतात। या अगोदर जे आपण विशेषण आणि विशेष्य या दोघांचे धर्म विशिष्टावर कसे जातात, कधी विशेषाचे जातात तर कधी विशेषणाचे जातात, आणि या विशेषणाच्या विशेष्याच्या धर्मावर जे विशिष्ट आहे त्या
विशिष्टाचे कार्य होतात, त्याची तशी समजूत होते. मग जर विशेषणाचे धर्म विशिष्टावर गेले तर विशिष्ट असणारा जीव हा संसारी होतो, आणि विशेषाचे धर्म जर विशिष्टावर गेले तर विशिष्ट असणारा जीव हा पारमार्थिक होतो. आणि दोघांचेही जर धर्म विशिष्टावर गेले तर तो साधक अवस्थेमध्ये राहतो, त्याला संसारी म्हणता येत नाही आणि पारमार्थिकही म्हणता येत नाही. म्हणजे तो सेंटरिंगवर असतो, लटकलेला असतो. त्याला संसार करावा का परमार्थ करावा या संभ्रमामध्ये असतो तो. मग एक अभंग आहे कोणचा तरी, कोणाची सेवा करू, ते प्रमाण नाही आठवणार आता. भक्ती करू का? हा ते म्हणजे संसार करू का परमार्थ करू अशी अवस्था त्याची. कारण प्रत्यक्ष प्रतीतीला प्रपंच असतो, त्या ठिकाणी त्याची फजगत कशी होते? प्रत्यक्ष प्रतीतीला प्रत्यक्ष प्रमाणानं आणि प्रत्यक्ष प्रमाणाचं प्रबल असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला प्रपंच सत्य वाटतो. पण वेदशास्त्र पुराणांच्या यथार्थ वाक्यावरून त्याच्या ठिकाणी विश्वास असल्यामुळं त्यांचेही वाक्य सत्य वाटतात. मग त्याला ते यथार्थ वाक्यानं लक्ष्याचं लक्षित करावं का प्रत्यक्ष प्रमाणानं संसाराचं लक्षित करावं या संभ्रमामध्ये तो असल्यामुळं त्याला जे शास्त्राचं श्रवण पाहिजे ते श्रवण त्याला घडलेलं नसतं, आणि अशाच अंतःकरणामध्ये संशयाला उत्पन्न होण्याला जागा असते. जोवर शास्त्र श्रवण होत नाही, जोपर्यंत शास्त्राचं श्रवण घडत नाही तोपर्यंत भ्रम निवृत्ती होत नाही. म्हणून तर माऊली म्हणतात की साही शास्त्र कारण चहुवेदी जान, साही शास्त्र कारण 18ही पुराण हरीशी गाते. हे सर्व हरीलाच गायले. तर मग केवळ पुराणानं हरीला गायला आहे तेवढंच जर कळालं असेल तर पूर्ण संशय जात नाही. शास्त्रानं हरीला गायला आहे, हरीचा अर्थ सांगितला आहे, त्या अर्थावरही राहिलं तर संशय जातो पण विपर्यास राहतो. आणि मग वेदाचा जो खरा अर्थ आहे, वेदांत्यांनी सांगितलेलं मत, त्या मताचा जर यथार्थ अर्थ कळाला तर मग मात्र संशयही राहत नाही आणि विपर्यासही राहत नाही. मग त्या ठिकाणी जसा साळीचा तांदूळ हा त्या फलकटापासून बाजूला काढावा, तसा तो साधक हा निवडून म्हणजे आसाराच्या बाजूला होतो, शुद्ध बुद्ध होतो तो. कारण शेवटी भ्रम निवृत्ती हेच परमार्थाचं साध्य आहे. भ्रम निवृत्ती काय करायचंय? भ्रमाचीच निवृत्ती करायची, आणि तो भ्रम निवृत्त झाला की त्याला साध्य प्राप्त होतच असतंय.
भ्रमनिवृत्तीसाठी परमार्थ करायचा असतो. मग ही भ्रमनिवृत्तीला आडवं येणारं प्रत्यक्ष प्रमाण आहे भ्रमनिवृत्तीसाठी. आणि प्रत्यक्ष झालंच नसतं तर भ्रमच होत नव्हता. म्हणून प्रत्यक्ष जे प्रमाण आहे ते प्रत्यक्ष प्रमाण काय करून द्यायलंय तर मिथ्या पदार्थाची प्रतीती करून द्यायलंय. कशाची? मिथ्या पदार्थाची प्रतीती करून द्यायलंय. आणि त्या प्रतीतीवरून त्या पदार्थाची सत्यता ही जीवानं मांडलेली आहे. म्हणून जीव तिथंच रमला आहे. पण शास्त्रात आल्याच्या नंतर असं कळतंय की जेवढे म्हणून पदार्थ जगतातले आहेत देहासहित हे सर्व पंचमहाभूताचे कार्य आहेत. आणि पंचमहाभूतापासून जेवढे म्हणून कार्य होतात ते सर्व कशाचे आहेत? मायावी असतात. कारण हे भूत कशी आहेत? मायेची आहेत. आणि माया ही कशी आहे? कल्पित आहे. म्हणून तिची जी जेवढी म्हणून वंशावळ आहे किती तिचा येल वाढायला असला तरी तो येल आधारच आहे. तो येल कोण्या तरी झाडावर आहे. तो वेल मायेचा वेल आणि त्या वेलाला बूड नाही. म्हणजे जमिनीमध्ये ते कुठं दिसत नाही आणि त्याला शेंडाही नाही. असा हा आधार वेल आहे. आणि हा आधार वेल प्रत्यक्ष प्रमाणानं सत्य म्हणून वाटतो. मग त्या सत्य म्हणून वाटण्यालाच भ्रम म्हणतात. मग सत्यता ही जीवाच्या हिताच्या नाशाची आहे. ती सत्यता जीवाचं त्याच्यामध्ये हित होत नाही. कारण हित कशात आहे तर स्वरूपाच्या प्राप्तीत आहे. त्याच्या स्वरूपाच्या प्राप्तीत आहे. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणानं जरी जगत सत्य वाटत असेल तरी पण वेदांत शास्त्राच्या वेदाच्या मतानुसार जर बघितलं, सिद्धांतानुसार जर बघितलं तर जगत मिथ्या आहे. आणि त्याची अनुभूती आपल्याला घेता येते. त्याची अनुभूती घेता येते. पण त्या अनुभूती घेण्याजोगं आपलं अंतःकरण नसतं. म्हणजे बुद्धी नसते. आपला तेवढा अधिकार नसतो. स्वप्नामध्ये हा जागृतीतला प्रपंच अजिबात नाही. स्वप्नामध्ये आपण ज्यावेळेस स्वप्न अवस्थेत असतो त्यावेळेस ह्या जगताचं ह्या प्रत्यक्षाचं तिथं अजिबात शिरकाव नाही. आणि स्वप्नामध्येही जे प्रत्यक्ष झालं होतं त्या प्रत्यक्षाचाही इथं काही संबंध नाही जागृतीमध्ये. म्हणजे हे जे प्रत्यक्ष व्हायले ते कसे आहेत? भ्रमरूप आहे. कारण स्वप्नामधून आपण ज्यावेळेस जागृत होतो त्यावेळेस आपण प्रमावृत्तीनं त्याचा ज्ञान करून घेतो की स्वप्न कसं होतं हे ठरतं का नाही. मग त्या ठिकाणी असताना आपल्याला ते प्रमारूप वाटू लागलं. पण जागृतीत आल्यावर ते अप्रमा झालं. आपणच त्याला कसं दिली? प्रातिभाषिक सत्ता दिली. वास्तविक ते सत्य नाही. आणि त्याच नियमानं, कारण तेही प्रत्यक्ष झालं होतं की, आणि मग ते प्रत्यक्ष झालं होतं तर ते सत्य नाही. तर आता इथं प्रत्यक्ष जे दिसायले ते तरी कशाचं आलं सत्य? मग असा विवेकानं विचार करावा. कशाने? काय करावा? विचार करायचा म्हटलं तरी विवेक लागतो. आणि विवेका वाचून जर विचार केला तर या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. म्हणून मी तू हा विचार विवेके शोधावा. कुठे? गोविंदा माधवा याच देही. देह स्त्रीचा असो की पुरुषाचा असो याच देहामध्ये याचा विचार करता येतो. आणि ह्याच विचाराला यथार्थ विचार म्हटलंय. मग देह हा पंचमहाभूताचं कार्य आहे. मग अंतःकरण कशाचं कार्य आहे? पंचमहाभूताचंच के.
अविद्या तरी मायाचंच कार्य आहे की नाही? मग अंतःकरण ही एक उपाधी आहे आणि ती उपाधी कार्यरूप आहे आणि ते कार्यरूप असल्यामुळे त्याला कारण मानावंच लागतं. मग त्याचं कार्य काय आहे? तर पंचमहाभूत आहेत असं आपण शिकलो आहे की नाही? आणि माहिती आहे ना, आता माहितीच आहे की आता शिकलेलं आता झालं. ते शिकूच तर शिकणं असतंय आणि शिकल्यावर पुन्हा शिकणं असतंय का? अहो शिक आली येताना म्हणतात हे शिकलं, शिकलेच म्हणते तर हे शिकलं, आणि शिक निघून गेलं की तसं शिकूच तरच. आणि एकदा आपल्याला त्याचं अपरोक्ष झालं की मग शिक्षण नाही. तसं आपल्याला पंचमहाभूत हे कसे आहेत? या कार्याची, जगतरूपी कार्याची कारण आहेत. आणि मग त्याला हे कारण आहेच, ते सुद्धा कार्यच आहे. ते सुद्धा कार्य, पंचमहाभूत सुद्धा कार्यच आहेत. ते गुणाचे कार्य आहेत आणि गुणही कार्यरूपच आहेत. ती कुणाची कार्य आहेत? मायेची कार्य आहेत. म्हणजे माया त्रिगुणात्मक सांगितलेली आहे. तसं आता या ठिकाणी अंतःकरण पंचमहाभूताचं आहे हे आपल्याला माहित आहे, कारण याच्यावरच आभासवाद आणि अवच्छेदवाद यांच्यातील युक्तता होणार आहे. म्हणून हा भाग सांगितला. मग या ठिकाणी अवच्छेदवाद म्हणजे काय सांगितलं आपण? या अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास, म्हणजेच आभासयुक्त अंतःकरण. अंतःकरणामध्ये जो आभास आहे तो चैतन्याचाच आहे. म्हणून ते अंतःकरण आभासयुक्त झाला आहे. म्हणून ते अंतःकरण आभासयुक्त झाला आहे. जर घरामध्ये अंधार पडला तर त्यावेळेस मनुष्य म्हणतात काहीतरी उजेड करा. मग त्यावेळेस म्हणतात पतर सारा एककड. मग ते पतर एककड सारलं की त्याच्यामध्ये सूर्यप्रकाशाचा आभास येतो आणि त्या घरामध्ये सगळा त्याचा काय पडतो? है का नाही? मग तसा अंतःकरणामध्ये काय मानायचा? त्याचाच उजेड मानायचा, चैतन्याचाच आभास मानायचा. तिथं अवच्छेदन विशेषण हे दुसरे मानायची काय गरज नाही. ते अंतःकरणच काय आहे? ते विशेषणी आहे. आणि अंतःकरण उपाधी आहे. म्हणून अंतःकरणालाच विशेषण मानायचं. पण असं न मानता अवच्छेदवादी त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा विशिष्ट मानतात. तो आभास, ते चैतन्याचा प्रतिबिंब विशिष्ट ठिकाणी मानतात. मग कुठे मानतात? तर बुद्धीच्या ठिकाणी मानतात. मग बुद्धीच्याच ठिकाणी काही भागातच, अंतःकरणातल्या काही भागातच बुद्धी आहे, बुद्धी तत्व आहे आणि त्याच्यामध्येच म्हणतात चैतन्याचं प्रतिबिंब पडलं. मग बुद्धीतच मानायचं, सगळीकडे मानायची काही आवश्यकता नाही. मग बुद्धीतच जर मानलं तर पुन्हा त्या ठिकाणी तो विशिष्ट मानता येतो असं त्यांचं म्हणणं आहे, बुद्धीत जर मानलं तर. कारण ते दोष असा देतात अवच्छेदवादी आभासवाद्यावर, जर तुम्ही आभास अंतःकरणामध्ये पूर्ण मानता तर जे जगतामध्ये दगड, माती, सिमेंट जे आहे याच्यामध्येही का नाही का? मग हे जे पदार्थ बाहेरचे आहेत, ह्या बाहेरच्या पदार्थी काय आहे? पदार्थामध्ये चैतन्याचा आभास आहेच की.
मग त्यालाही जीव म्हणावं. तुम्ही अंतःकरणाच्या ठिकाणी पडलेल्या आभासाला जीव काऊन म्हणता? आला का नाही त्याच्यावर दोष? असे अवच्छेदवादी त्यांना पुरस्कृत बोलतात की तुमच्या या आभासवादामध्ये एवढा दोष आहे, म्हणून तुम्ही आभासवाद मानू नका, अवच्छेदवादच माना, बुद्धीमध्येच माना. कारण दगडामध्ये याच्यामध्ये बुद्धी नसते. मग अंतःकरणामध्ये बुद्धी तत्व आहे, मग त्या बुद्धीतच माना ना. खरंय का नाही होत? आधी खरं वाटत आहे. यावर मग आभासवादी म्हणतात, बाबा तुझंही म्हणणं आम्ही काही खोटं मानित नाही, पण आमचं बी कसं खरंय ते ऐकून घे ना. हा, आमचं जर खोटं जर निघालं तर मग तू खरं मानू, तोच खरं मानू, आमचं खोटं मानू. पण म्हणले ज्या वेळेस आभास सगळीकडेच मानायचा, मानला तरी काय हरकत नाही. दगडामध्ये जरी बाहेर मानला आणि अंतःकरणामध्ये जरी मानला तरी काही दोष येत नाही. ते म्हणला कसं काय? मग दगडामध्ये आभास मानायला मग तिथं जीव म्हणा. तिथं मग त्या दगडाला हाक मारली तो आव का देत नाही? तो म्हणला कसा देईल आव? कारण त्याच्या ठिकाणी तमोगुणाने युक्त आहे. आभास कसा आहे? आणि तमोगुणाचे कार्य काय आहे? जडाची उत्पत्ती. तमोगुणाचे कार्य जडाची उत्पत्ती आणि सत्वगुणाचे कार्य सत्वगुणाची उत्पत्ती. सत्वगुणामध्ये चैतन्याची, कारण त्या ठिकाणी ते चकचकीत असतं सत्वगुणाने युक्त असल्यामुळं, आणि त्याच्यामध्ये आभास ग्रहण करण्याची, प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता असते. तसं दगडामध्ये सत्वगुण आहे का? मग अंतःकरण सत्वगुणाने युक्त सांगितलेलं आहे. पंचमहाभूताच्या मिलित सत्वगुणापासून अंतःकरणाची उत्पत्ती सांगितली आहे. आणि दगडाच्या ठिकाणी माती, सिमेंट, भिंती ह्या ज्या आहेत, ह्या कशाच्या आहेत? हे तमोगुणाचे कार्य आहेत. तमोगुणापासून त्याची उत्पत्ती आहे. सर्पाची उत्पत्ती कशापासून सांगितली होती? रज्जूवरल्या सर्पाची उत्पत्ती मागलं. सर्पाची उत्पत्ती, सर्पाचं ज्ञान. सर्पाचं ज्ञान हे कुठे म्हणून सांगितलं होतंय? अंतःकरणात. का होतंय अंतःकरणातच? तिथे सत्वगुण असल्यामुळं तिथं ज्ञानाची उत्पत्ती आहे का नाही? मग सर्पाची उत्पत्ती तिथं सांगितली का अंतःकरणात? नाही. रजोपहित जे काही चैतन्य आहे का, त्या चैतन्याची आश्रित अविद्या आहे ना, त्या अविद्येचा तमोगुण अंशाचा परिणाम म्हणजे सर्प आहे. त्या अविद्येचा तमोगुण अंशाचा परिणाम आहे. म्हणजे तमोगुण अंश काय करतो? अविद्यासहित तमोगुण अंश पदार्थाची उत्पत्ती करतो. सर्प हा एक पदार्थ, त्या पदार्थाची उत्पत्ती करतो. आणि त्या पदार्थाचं ज्ञान त्याच्या ठिकाणी क्षमता नाही, कारण सत्वगुणच नाही. मग ज्ञान कुणाला होत आहे? अहो, ज्या परडीमध्ये सर्प आहे त्या परडीला कळत का माझ्यामध्ये सर्प बसलाय म्हणून? पण परडीत सर्प बसलेला हे कुणाला कळत आहे? पाहणाऱ्याला कळत आहे. आणि पाहणाराची दृष्टी कुठून येते? आहे का नाही? आणि अंतःकरणामध्ये ती दृष्टी आल्यामुळं तिथून वृत्ती परडीपर्यंत जाणार. परडीतला साप पाहणार, आणि साप पाहिलं की त्याला काय दिसणार? साप दिसणार. आणि ते साप आहे म्हणून ती वृत्ती अंतःकरणामध्ये येणार, आणि अंतःकरणामध्ये त्या सापाचं ज्ञान आहे का नाही? मग अंतःकरण प्रकाशन करते.
म्हणजे वृत्तीमधला जो चिदाभास असतो किंवा अंतःकरणातला जे चिदांश असतो तो त्या सापाचा ज्ञानाचं काय करतंय, प्रकाशन करतंय. मग ते प्रकाशन कशाच्या साह्यानं केलं? सत्वगुणाच्या साह्यानं केलंय. म्हणजेच अंतःकरण हे सत्वगुणाने युक्त आहे, म्हणून त्या ठिकाणी ज्ञानाची उत्पत्ती आहे. आणि मग त्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न होत असल्यामुळे तिथं जीव मानावाच लागेल. त्याला जर विचारलं तो कोण असतं, त्याला सांगता येतंय मी सांसारिक म्हणतो, मी पारमार्थिक म्हणतो, मी मुक्त आहे म्हणतो, मी ब्रह्मरूप आहे म्हणतो, नाही मी चोर आहे म्हणतो, काही ना काहीतरी म्हणतो ना, बोलतो ना, शब्द काढतो ना तो. मग त्या ठिकाणी जीव मानावा. पण दगडाच्या ठिकाणी तिथं जीवाची उत्पत्ती कशी मानता येईल? मग अवच्छेदवादी म्हणाले होते की तुमचा आभास तर अंतःकरणातही आहे आणि दगडा माती धोंडा हे भिंतीमध्ये पण आहे, मग तिथं का म्हणून तुम्ही जीव मानित नाहीत? तर त्याचं उत्तर त्यांनी असं दिलं की तिथं काय आहे, तमगुण हा प्रधान आहे आणि अंतःकरणामध्ये सत्वगुण प्रधान आहे. आणि जिथं जो प्रधान असेल तिथं त्याचं कार्य चलत असतं. जिथं जो प्रधान असतो, आता आपला जो मुख्यमंत्री आहे तो महाराष्ट्रामध्येच काय करेल, काय जे करायचं तेच करेल. तो आंध्रातला मुख्यमंत्री इथे येऊन काय करेल का? सुखसोयी करील का? किंवा इथला मुख्यमंत्री तिथं जाऊन काय करील का? किंवा इथला पंतप्रधान दुसऱ्या देशात जाऊन काय करील का? ते जिथले तिथंच ते कार्य करत असतात. तसं जो गुण प्रधान असेल त्याच गुणाचं त्या ठिकाणी कार्य होत असतं. गुण जर तिथं नसेल तर तिथं त्याचं कार्य होत नाही. म्हणून सर्व गुणावर अवलंबून आहे. हे कार्य जे व्हायले ते सगळे गुणावर आहे. गुणच कार्य आहे त्याला. कारण सर्व गुणगुणित भाव आहे. हा जो भाव आहे आपला, हा गुणगुणित भाव आहे. गुणाचा गुणीमध्ये आणि गुणीच जो गुणी आहे त्याचा गुणामध्ये भाव आहे. गुणीचा गुणात भाव आहे आणि गुणाचा गुणित भाव आहे. गुण जे आहेत हा गुणीच प्रकाशन करायला आहे. जो गुण आहे का, कोण गुण? आभास माना, चैतन्य माना, हा गुणी आहे. हा कोण आहे? गुणी आहे. आणि त्या गुणाचं प्रकाशन कोण करायला? गुणीच करायला आहे. आणि कशाने करायला आहे? गुणानंच करायला आहे का नाही? मग त्या गुणाचं प्रकाशन गुणी करतो, तर ते प्रकाशन गुणीकडून यथार्थ व्हायले का अयथार्थ व्हायले हे शास्त्राला विचारावं लागतंय. हे वेदाला विचारावं लागतंय की आपण जे प्रकाशन करायलो हे सत्य आहे का भ्रांत रूप आहे? मी जीव आहे, कर्ता आहे, भोक्ता आहे असं जे मी म्हणत आहे, हे जे प्रबल प्रमाण आहेत त्या प्रमाणांना विचारावं. मग सगळ्यात प्रबल प्रमाण काय आहे? वेद प्रमाण आहे का नाही? मग वेदाला विचारावं की मला जीव समजायलो, कर्ता समजायलो, भोक्ता समजायलो, हे माझं म्हणणं बरोबर आहे का हो? मग वेद सांगेल, अरे ते विशेषण आहे, ते उपाधी आहे, ते तू नाहीस. ते काय आहे? पंचमहाभूताचं कार्य आहे आणि ते तुला गुणामुळे प्रतीतीला आले. कशामुळं? कारण तुझ्या ठिकाणी गुण आभासित झाले आहेत, त्या आभासासोबत ते गुण आले आहेत आणि त्याच्यामुळे तुझ्यामध्ये ते कार्य पाहण्याचं व्हायला लागलेलं आहे. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण या गुणानं तू युक्त झालास. वास्तविक पाहता तुझ्यामध्ये ते गुण नाहीत.
पण तू त्याच्यानं व्यवहार करायलास आणि त्याच्याकडून व्यवहार होतोय, आणि हा व्हायलेला व्यवहार हा वास्तविक सत्य नाही. हा व्हायलेला व्यवहार सुद्धा हा वास्तविक सत्य नाही. जसा स्वप्नामध्ये गुणांनाच व्यवहार होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला तो सत्यही वाटतो, पण वास्तविक त्या ठिकाणी सत्य नसतो. आणि मग त्याला जर सत्य मानून जर बसलो तर त्या ठिकाणी आपली फसगत होईल का नाही? जर समजा स्वप्नामधली आपली पैशाची पेटी, त्याच्यात पैसे आपण मोजून ठेवले आणि जाग्रता आली, आणि मग आता ते पैसे कसे मिळतील? पेटीच मिळणार नाही ना, ती अवस्थाच येणार नाही. झोपलं तर अवस्था येते ती. मग आता ती अवस्थात गेली तर त्याच्यातली पेटी बी गेली, त्याच्यातला देहही गेला, सगळंच गेलं. आणि मग इथं रडत बसून जागृतीमध्ये रडत बसलो तर काय उपयोग होईल का? मग तसं आपलं जे आपण मानलं होतं ते जर गेलं इथून, ते जर इथून गेलं तर त्याच्या नावानं रडत बसलं तर काय ते परत येईल का? मग रडत बसणं हा काय भ्रम नाही तर काय, वेडेपणा नाही तर काय. स्वप्नातलं धन स्वप्न गेल्यामुळं गेलं. कसं इथंच आपलं जे मानलेलं असतंय हे गेलं काय आणि आलं काय? गेलं काय आणि आलं काय? हे कसं आलंय आणि कसं चाललंय हे सर्व आदृष्टावर अवलंबून आहे. हे सर्व काय आहे? आदृष्टावर अवलंबून आहे. आपलं जसं आदृष्ट असेल तसं आपल्याला भोग मिळतील, हे का नाही? आणि हेही वास्तविक सत्य नाही बरं का, हे सुद्धा सत्य नाही. हा, कारण अनिर्वचनीयता म्हणलं सगळं भ्रांती रूपच आलं. हे खरं नाही आणि खोटं नाही, खऱ्या खोट्याचे हे काय आहे? मग त्याच्या आदृष्टासहित आलं. त्याच्यात साधारण कारण सगळेच आले आणि असाधारण सुद्धा आले. केवळ साधारणच नाही, असाधारण सुद्धा आले मिथ्या म्हटल्यावर. कारण घटच मिथ्या आहे असं नाही, तर घटातली माती सुद्धा मिथ्याच आहे. त्या घटाला बनविणारे जे कपल आहेत, धोटा आहे, थापटणं आहे, चक्र आहे, हे सुद्धा कसे आहेत? ते जरी असाधारण असले तरी पण मिथ्याच आहे. मग इथं जीव जे निर्माण झाला आहे का, तो जीवच मिथ्या आहे. जो आपण आपणाला आता जीव समजायलोत आणि आपण उत्पन्न झालोत, हे मानणंच कसं आहे? भ्रमरूप आहे. हेच सत्य नाही. मग कुठपर्यंत हे भ्रांती आहे, कुठपर्यंत अनिर्वचनीय? प्रमाण जे काही प्रमाज्ञान करून देणारे आहेत हे सुद्धा कशी सांगितलीत? अनिर्वचनीय मिथ्याच सांगितलीत. त्यांना सुद्धा सत्य स्वरूप, हा सत्याची ते दिशा दाखवित असतील पण ते सत्य नाहीत. ते सत्याची दिशा दाखवित असतील पण सत्यात घेऊन जात नाहीत. म्हणून ते सुद्धा कसे आहेत? अनिर्वचनीय मिथ्याच आहेत. म्हणून सर्व वेद, गुरु, शास्त्र, जगत, पंचमहाभूत, माया, ही सर्व कशी आहेत? मिथ्या, अनिर्वचनीय, सत असताहून विलक्षण आहेत. म्हणून यांच्या ठिकाणी आपण प्रीती ठेवणं, आसक्ती ठेवणं हे आपल्याला घातक आहे. मग हे घातक आहे तर काय करायला पाहिजे? तर आपण आपली ओळख करून घ्यायला पाहिजे. आपण कोण आहोत? मग आपण कोण आहोत? तर आपण सच्चिदानंद ब्रह्मरूप
आहोत असा निश्चय मानणं गरजेचं आहे. पण असा निश्चय मानता वेळस मग आभासवाद स्वीकारायचा का अवच्छेदवाद स्वीकारायचा? अवच्छेदवाद ही काही वाईट नाही आणि आभासवाद ही काही वाईट नाही. दोन्ही कसे आहेत? चांगलेच आहेत. पण ज्याला काय थोडीफार व्याकरण शास्त्राची दृष्टी आहे त्याला आज अवच्छेदवाद कळतो. कारण सामान्य, विशेष, विशेषण, विशिष्ट याच ज्ञान करून घ्यायचं म्हणल्यावर काय लागतंय त्याला? आहे का नाही? मग व्याकरण शिकावं लागतंय. पण आता काय कायचं व्याकरण शिकायचं वयच गेलंय. तर मग आता व्याकरण केव्हा शिकावं? आणि मग पुन्हा अवच्छेदवाद शिकायचा आणि पुन्हा निश्चय करायचा. तर मग ते काळ येऊन घेऊन जातो. मग त्याला म्हणावं का थांब मग हे राहिले. म्हणून आता आहे त्या परिस्थितीमध्ये ज्याला जे काय प्रसाद मिळवून घ्यायचा आहे, प्रकाश पाडून घ्यायचा आहे, त्याला आभासवादानं प्रकाश पाडून घेता येतो, भ्रांती घालविता येते. हे का नाही? ते आभासवाद आणि अवच्छेदवाद या दोन्ही वादामध्ये कसा फरक आहे पहा. गेटकीन लग्न आणि 5 दिवसाची हळद काढून केलेलं लग्न. कारण 5 दिवसाच्या हळदीमध्ये सगळे कर्म येतात. त्याच्यात जे विधी आहेत त्या सगळ्या विधी येतात, करण्यात येतात. आणि तितकी विधी करून पुन्हा लग्न लागत आहे. आणि लग्न लागल्यावर मग ते नवरा नवरीचं काय होतंय? लग्न ते काय होते? पती पत्नी होते. आहे का नाही? लग्न लागल्यावर काय होते? ते पती पत्नी. आणि जर घेटकीन लग्न केलं तर तिथं अर्ध्या दिवसाची का व्हायना पण हळद काढते. अर्ध्या दिवसाची का व्हायना पण काढते. तर गावभर जरी घणंगण जेवायला नसलं तरी तिथं व्हायना पण करतेच मान म्हणून. है का नाही? आणि मग त्या ठिकाणी ते वागीसना होतंय, ते शेवंती होती, सगळं काय होतेच ना. है का नाही? पण त्याच्या इतका थाटमा असतंय का 5 दिवसाच्या हळदी इतका? मग गेटकीन जरी असलं तरी नवरदेव नवरी भावल्यावर उभं करूनच लग्न लावतात ना. आणि 5 दिवसाची हळद काढूनही नवरदेव नवरीला भावल्या उभा करूनच लग्न लावतात. कारण भावल्यावर उभं केल्याशिवाय ते भवतच नाही त्याला. लग्न भावलं पाहिजे ना. कारण भावऱ्यात त्याला जायचंय ना. मग आभासवाद्याचीही नवरा नवरी भावल्यावरच चालली आणि अवच्छेदवाद्याचीही भावल्यावरच चालली. आणि तिथं दोघांची बी लग्न लागायच देत ना. अवच्छेदवाद्याच्या लग्नातही सोपाने असतो, करवली असते आणि याच्यातही आभासवाद्याच्या याच्यात बी असतेच. फरक कशात आलाय? फक्त दिवसात. कारण तितके दिवस उरले नाहीत ना आता. 5 दिवसाची हळद काढून हे करायचं म्हणल्यावर तितकं बेजार व्हायची कालाच्या मानानं त्याची आवश्यकता नाही. मग जितकं फास्ट, जितकं लवकर जाणं होईल ते सोयीचं मानायला. म्हणून आभासवादामध्ये ती सोय आहे ताबडतोब कळण्याची. मग आभासवाद हा जर मानला तर तेच अंतःकरण विशेषण मानायचं आणि त्याच्यामध्येच ते आभासाने युक्त असणार जे चैतन्य आहे त्याला विशिष्ट मानायचं.
इतकं काय, इतकं खोल पाण्यात जायची गरज नाही. मग या ठिकाणी अशी त्या ठिकाणी जीवाची उत्पत्ती सांगितली. आणि मग ती त्या ठिकाणीच जीवाचीच का उत्पत्ती सांगितली, तर तिथं सत्वगुण अंशानं असणारं अंतःकरण आहे, म्हणून तिथं जीवाची उत्पत्ती होते. बाहेर माती सिमेंट दगडामध्ये जीवाची उत्पत्ती मानता येत नाही. पण घट विशिष्ट चैतन्यास कोणी जीव मानित नाही. घट विशिष्ट चैतन्यास कोणी जीव मानित नाही. फक्त अंतःकरण विशिष्ट असंच जीव मानतात. अंतःकरण विशिष्ट असंच जीव मानतात. याकरता जड पदार्थाहून अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे अंतःकरणात चैतन्याचा आभास मानून आभास अंतःकरण, आभास आणि अंतःकरण विशेषण मानणे आवश्यक आहे. अवश्य आहे. अंतःकरण आणि आभास हे दोन मात्र मानणे आवश्यक आहे. जड पदार्थ आणि अंतःकरण, जड पदार्थ आणि अंतःकरण ही पंचमहाभूताची कार्य असतात. अंतःकरणातच आभास का मानावा असे कोणी म्हणेल, तर आरसा आणि भिंत, आरसा आणि भिंत पृथ्वीचीच कार्य आहेत. आरसा ही पृथ्वीतलाच आहे, पृथ्वीचाच आहे, आणि भिंत ही पृथ्वीचीच आहे. पृथ्वीचंच कार्य आहे दोन्ही पण. पृथ्वीच्या अस्वच्छ परमाणूंची भीत, ही भिंत जी आहे अस्वच्छ म्हणजे तमोगुणाची, आणि स्वच्छ परमाणूचा आरसा तिथं सत्वगुण मानायचा. मग असं असल्यामुळे भिंतीत प्रतिबिंब होत नाही. भिंतीमध्ये बघितलं तर तोंड दिसत नाही, आणि आरशात बघितलं तर तोंड दिसत आहे. त्याप्रमाणे घटादी पदार्थ आणि अंतःकरण ही दोन्ही पंचमहाभूताची कार्य जरी असली, पंचमहाभूताची कार्य घटादी पदार्थ किंवा अंतःकरण ही दोन्हीही पंचमहाभूताची जरी असली, तरी भूतांच्या तमोगुणाचे कार्य घटादी पदार्थ आहेत. भूतांच्या तमोगुणाचे कार्य घटपटादी पदार्थ आहे, आणि सत्वगुणाचे कार्य अंतःकरण आहे. म्हणून घटादी पदार्थात चैतन्याचा आभास होत नाही. घटादी पदार्थात चैतन्याचा आभास होत नाही, आणि अंतःकरणात होतो, म्हणून आम्ही सांगितलं. याकरता आभास अंतःकरणच चैतन्याचे विशेषण मानणे योग्य आहे. आभास अंतःकरणच, आभासयुक्त अंतःकरणच हेच विशेषण मानणे योग्य आहे. मग या ठिकाणी जो अवच्छेदवाद आहे, तो अवच्छेदवाद न पाहता, आणि जर आपल्यात लयच हुटहुटी असेल तर मग पाहावी, चांगलाच आहे तो बी, है का नाही. पाहुणे आलेत आणि आंघोळ राहिली, मग आता पाहुणे आलेत तर मग आंघोळ राहिली, गंधायचा राहिलाय, मग कसं करावं बाबा. आता पाहुण्यापाशी तर बसणं गरजेचं आहे, आणि मग पटकन कसं आवराव. मग आंघोळ करण्यापेक्षा काय करू, हातापाय धुवायचे आणि गंधायचा, है का नाही. म्हणजे तितक्या वेळामध्ये आंघोळ करून पाहुण्याकडे जाणं होणारच नाही. पुन्हा पाहुणे आपणाला दोष देतील की तुमचं आवरलं नाही म्हणून आम्ही निघून आलो.
तसं आता वेळ कमी आहे, कारण माऊली म्हणले वेग करी भजना काळ यम श्रेष्ठ. तो पाहुणा वाट बघायलाय. काळ यम श्रेष्ठ कैशेने वैकुंठ पावशील झने. वैकुंठाला कसं लवकर पावशील याची तू तयारी कर. निवळ तू कर्मामध्येच वेळ घालू नको. नाना प्रकारच्या विद्या कमिण्यात वेळ घालू नको. मी सच्चिदानंद ब्रह्मरूप कसा आहे हे लवकर कळून घे. म्हणून वेग करी भजना. म्हणजे जर परमार्थाला वेग कर म्हणजे नेमकं काय वेग करायचा? सुस्वरूप जगण्याचा. वेग करी म्हणजे अभ्यास करताना सरळ वाचायचं का? अभ्यास करताना वेग करी म्हणजे भजन म्हणताना टाळो जरा जरा सरळ वाजवायचे का चालीच्या पुढी? तसा वेग नाही. तू म्हणशील की मला अमुक एक माझं कार्य राहिलंय प्रपंचाचं, ते झाल्याच्या नंतर मी परमार्थाच्या कार्याला लागेल. ही मंदगती सांगितली माऊलीनं. ही मंदगती त्यागून दे आणि वेग करे. आता आहेस त्याच ठिकाणी असा निश्चय कर, असा विचार कर की आतापासूनच तू काय कर, अज्ञान निवृत्तीला लाग. आता तुला कर्म होणार नाहीत. कव्हा आता अंतःकरण शुद्ध करावं कर्माने, आता उपासना करावं लागतील. पण आता वेळ नाही ते, आणि आयुष्य कमी आहे. मग आता काय कर, पटकन तू काय कर, श्रवणालाच जाय. त्या श्रवणानं काय होईल, तुझा अंतःकरणाचा मलही जाईल. जरी विषय नाही कळाला तर श्रवणानं मल विक्षेप जातील आणि तुला ज्ञान होईल. म्हणजे तुला साधनं बदलायची गरज नाही, कारण एका दिवसाचाच प्रवास आहे हा. ह्या जन्मात आल्याच्या नंतर हा एकच दिवस आहे, आणि एका दिवसात तुला वापस जायचंय. वापस आलास ना तू, इथंच थोडंच राहायचंय. तुला वापस जायचंय म्हणजे मूळ पदाला तुला जायचंय. मग काय कर, रमत बसू नको, कुठं रमूच नको, वेग कर पटकन. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा बोध कसा होईल याचा विचार कर. याला म्हणले वेग कर. आणि जर आता हयो लोक म्हणतात हो, आता माऊलीचं म्हणणं काय उगच आहे का? आता विचारलं ना लोकांना का पोतीला येत जाऊ की नाही, अजून 2-3 वर्ष तर काय बघा याचं नाही. अजून 2-3 वर्ष पोराचं लग्न झालं, यंदा पोरीच आहे, आणि पोरीचं झालं की पोराचं लग्न झालं की मग मोकळा झालो पुन्हा परमार्थाला. अरे पण तुझ्या हातात आहे का त्या पोरीचं लग्न करणं, आणि सांगतो की पुन्हा परमार्थ करायचा आहे? म्हणजे तुझ्या हातचं आहे का ते आयुष्य? घडोघडी काळ याची वाट पाहे, अजूनही किती आहे अवकाश, याचा विचार त्याच्या ठिकाणी नसतो. तो आहे त्या वर्तमानकाली त्या प्रपंचालाच महत्व देतो आणि तिथंच रमतो. पुन्हा आठवण होईल याची काही त्याला गॅरंटी का? परमार्थ करायची आठवण सुद्धा होत नाही. मग इच्छा झाली ना, इच्छा कधी होऊ, इच्छा झाली की मनुष्यानं परमार्थाला लागायला पाहिजे. तुकाराम महाराज तर म्हणतात, खरी तर धन्यता त्यालाच द्यायला पाहिजे. परमार्थाची इच्छा होणं यालाच धन्यता द्यावी माणसानं. कारण इच्छा होणं ही लय भाग्याची गोष्ट आहे. परमार्थ करण्याची इच्छा पाहणं कोणाला होती? म्हणजे परमार्थ हे स्वरूप प्राप्तीचा बरं का.
ह्या स्वरूप प्राप्तीच्या परमार्थाची इच्छा होणं फारच कठीण आहे. आणि तीच इच्छा काय करते? निश्चयाच्या बळाला प्राप्त करते. आणि तुकाराम महाराज म्हणतात मग तेच फळ आहे. इच्छिले पावलो धन्य झालो. कारण धन्यता कोणाला देतात? ते इच्छालाच देतात. मी जी धन्य झालो का, हे कशामुळे झालो? इच्छिले पावलो. इच्छा केली म्हणून मी ह्या पदावर आलो, मुक्त झालो. आणि इच्छाच झाली नसती तर मग झालेली इच्छा ही निष्फळ होऊ नये. इच्छा झाली की त्या इच्छाला असं गळपाटून धरावं की ती इच्छा सोडूच नाही. आणि खरंच ती इच्छा आपलं मूळ घेऊन आलेली असते. ती इच्छाच काय? ती न्याला मूळ घेऊन आलेली असते. आणि त्या मुळाला जर नाकारलं तर मग सगळं हेच मुळाचं कारण बनतो. दुःखाचं कारण तेच इच्छा डावलल्यामुळं होतं. म्हणून इच्छाला एवढं प्राधान्य द्यावं परमार्थामध्ये. इच्छाला बरं का, कोण्या? सद इच्छाला, नाहीतर असद इच्छाला म्हणतात. सद इच्छाला एवढं प्राधान्य द्यावं. म्हणून सद इच्छा झाली की आपलं भाग्यच उजळलं म्हणावं लागतंय. पण तो इच्छाला प्राप्त झाला तर, परमार्थाला लागला तर, श्रवणात आला तर मग त्याला भाग्यवान म्हणावं लागतंय. कारण भाग्यवान तेच आहेत. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया. ते इच्छाला धरून शरण गेलं तर ते भाग्यवान आहेत. आणि तेच स्वरूपाला प्राप्त होतात, असे कोणीही स्वरूपाला प्राप्त होत नाहीत. म्हणून आभासवादानं कमी वेळामध्ये मुक्तता प्राप्त करून घेता येते आणि सोपंही आहे. म्हणून म्हणतात मुमुक्षुला हेच योग्य आहे. मग आता यापुढं अंतःकरणात चैतन्याचा द्विविध प्रकाश, दोन प्रकारचा प्रकाश. कुठे? अंतःकरणामध्ये. द्विविध म्हणजे दोन प्रकारचा. याच्यात काय तेवढं कठीण नाही. जसं घरामध्ये अगोदरच आपल्या ऊन नसतंय पण प्रकाश उजेड असतंय. ऊन नसतंय पण प्रकाश उजेड असतंयच रे. आणि जर त्या ठिकाणी जर रस्त्यावर गेलो तर भिंगाचा जर प्रकाश घरामध्ये पाडला तर त्या भिंगाचा प्रकाश त्या घरातल्या प्रकाशावर पडतो. म्हणजे प्रकाशावरच काय पडतो? प्रकाश पडतो. कारण घरात त्या अगोदरचाच होता, तो सामान्य होता. आणि नंतर भिंगानं जो पाडलेला आहे तो काय आहे? विशेष आहे. तसाच सामान्य चैतन्य हे सर्व व्यापक आहे. कारण अंतःकरणामध्ये ते अगोदर व्याप्त आहेच. आणि मग त्या ठिकाणी जे प्रतिबिंब पडलेला आहे, आभास जो पडलेला आहे तो विशेष. अंतःकरणामध्ये त्या सामान्यावरच काय आहे? विशेष आहे. मग ते दोन प्रकाशाने युक्त आहे. अंतःकरण तिथं सामान्य आहे आणि विशेषी आहे. असा सूर्याचा सामान्य प्रकाश घरातील भिंतीवर असतो. त्याच भिंतीवर आरशातील प्रकाशाचा आणखी कडवा सापडला तर कडव्यासाच्या जागी पूर्वीचा सामान्य प्रकाश आणि कडव्यासाचा दुसरा प्रकाश, असे दोन प्रकाश भिंतीवर होतात घरातल्या. त्याप्रमाणे अंतःकरणाच्या ठिकाणी जड पदार्थाप्रमाणे, अंतःकरणाच्या ठिकाणी जड पदार्थाप्रमाणे चैतन्याचा सामान्य प्रकाश असून, जसा बाहेरचे आता जड पदार्थ आहेत तिथं सामान्य अंश चैतन्याचा मानावत लागतो, तसं अंतःकरणातही ते सामान्य अंश असतं. जरी समजा
जीव गेला एखाद्याचा, मेला एखाद्याचा, तरी सामान्य रूपानं असतंच तिथं. ते विशेष रूप त्याचं त्या ठिकाणी नसतंय फक्त. म्हणून सामान्य रूपानं त्यामध्ये अंतःकरणामध्ये असतोच. आणि आभासाचा आणखी दुसरा परप्रकाश त्या ठिकाणी पडतो. आभासाचा आणखी दुसराही प्रकाश त्या ठिकाणी पडतो. अशा दोन प्रकाशाने युक्त असलेले अंतःकरण विशिष्ट चैतन्यासच कोण्या अशा दोन प्रकारांनी युक्त असलेल्या अंतःकरण विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणतात. अंतःकरण विशिष्ट म्हणजे अंतःकरणाला धरून, चैतन्याला काय म्हणायचं? प्रमाता, जीव, संसारी असं त्याला म्हणायचं. जड पदार्थ विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणता येणार नाही. जड विशिष्ट चैतन्याला प्रमाता म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. मग अवच्छेदवादात अंतःकरणात आभास मानित नसल्यामुळं, अंतःकरणात आभास ते मानित नाही. मग ते मानित नसल्यामुळं कसे अडचण येते? तर अंतःकरणाप्रमाणेच घट विशिष्ट, शरीर विशिष्ट, दोन्हीकडे सारखेच झाले ना विशिष्ट. घटात जसा विशिष्ट प्रकारचा आभास आहे तसाच शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचा राहणार. मग भिंती विशिष्ट आहे का नाही? मग ह्या चैतन्यास परमाता कसं म्हणावं? परमाता म्हणावा लागेल. त्यानं जर विशिष्ट जर मानला, जीव जर विशिष्ट मानला, तर भिंतीमध्येही मानावा लागेल. आणि उलट त्यांनीच काय केली, शंका होती की जड पदार्थाच्या ठिकाणी आभास आहेच, तर मग तुम्ही त्या ठिकाणी जीव मानायला पाहिजे. आता हेच काय म्हणतात त्यांना, उलट तुम्ही विशिष्ट मानायलात ना, तुम्हीच तिथं जीव मानायला पाहिजे. आम्ही तर सांगितलं की सत्वगुण अंतःकरणात म्हणून तिथं जीवाची उत्पत्ती होती. जड पदार्थाच्या ठिकाणी होत नाहीत, कारण तिथं तमोगुण अंशाचा परिणाम जास्त आहे. म्हणून तिथं जीव त्या ठिकाणी अहंकार उत्पन्न होत नाही. पण तुम्ही विशिष्ट मानतात ना, मग अंतःकरणात ही विशिष्ट मानायला आणि जड भिंतीत ही विशिष्टच मानायला. मग तुम्हालाच अडचण येते विशिष्ट मानल्यामुळं, आम्हाला येत नाही. असं आभासवादीत त्यांना उलट त्यांच्या डावात त्याला पाडलं, त्यांच्या डावात त्यांना पाडलं. प्रमाता मानावा लागेल, भिंतीत सुद्धा प्रमाता मानावा लागेल तुमच्या म्हणण्यानुसार. पण हे अनुभवाच्या विरुद्ध आहे का नाही? हे तुमचं जे म्हणणं आहे अनुभवाच्या तात्पुरती या ठिकाणी त्यांच्या मताचं खंडन करून दाखविलंय. पण त्यांचं मत योग्य आहे हे दुसरीकडे सांगितलेलं आहे, म्हणून त्यांना संपूर्ण निराश केलेला नाही. म्हणून ते म्हणलेत अगोदरच आभासवादी चांगला आहे, तसाच अवच्छेदवादी चांगला आहे. म्हणून हे परिच्छेद तेवढा काय अवघड नाही म्हणून सरळ घेतला. उद्याच्या वेळामध्ये प्रमाण व प्रमा चैतन्याचा विचार करायचा आहे, ते आपण उद्याच्या वेळात पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री गुरु